तर आतापर्यंत आपण सी लँग्वेजचा जवळपास 60% टॉपिक आपला त्यामध्ये लास्ट टॉपिक आपण कुठलं शिकलो होतो तर ॲरे. याच्यामध्ये पण ॲरे आणि पॉइंटर याचं कोरिलेशन असतं. तर कारण ॲरे नेम इट सेल्फ ॲरे नेम काय सांगतं की बेस ऍड्रेस. ओके, याच्यामध्ये ॲरे हा सिमिलर डेटा आयटम्स ग्रुप ऑफ सिमिलर डेटा आयटम म्हणजे मल्टिपल इंटिजर्स घ्यायचे असतील तर आपण काय कुठला कन्सेप्ट घेतो ॲरे नावाचा कन्सेप्ट. ग्रुप ऑफ सिमिलर डेटा आयटम्स त्याला आपण काय म्हणतो ॲरे. याच्यामध्ये मग इंटिजर ॲरे किंवा कॅरेक्टर ॲरे असे मल्टिपल कन्सेप्ट असतात. याच्यामध्ये पण मग खूप नवीन नवीन कन्सेप्ट पण आपण बघितले होते की ॲरेची साईज कशी असते ती आपण प्रिंट करू शकतो. परत ॲरे इंडेक्स काय असतं. ओके, ॲरे इंडेक्स काय असतं. त्याच्यानंतर 1 डायमेन्शनल ॲरे 2 डायमेन्शनल ॲरे काय असतो. ॲरे ट्रायव्हर्स कसा करायचा. ट्रायव्हर्सिंग ऑफ अँड ॲरे बरोबर. फॉर लूप किंवा वाईल लूप मध्ये आपण ट्रॅव्हर्स करू शकत होतो. त्याच्यानंतर मल्टिपल लॉजिक बिल्डिंगचे प्रोग्राम्स. बेसिक प्रोग्राम कुठले आले पाहिजे की स्टोअर मल्टिपल एलिमेंट्स इन ॲरे. याच्यानंतर मग लॉजिक बिल्डिंग मध्ये तुम्ही हे बघू शकता की हाऊ टू प्रिंट काउंट ऑफ अन ॲरे एलिमेंट. त्याच्यानंतर सम ऑफ ऑल एलिमेंट्स इन ॲरे. त्याच्यानंतर फक्त इवन नंबर प्रिंट करणं. ओके, त्याच्यानंतर एक एक्झाम्पल आपण हे पण बघितलं होतं की कॅरेक्टर ॲरे किंवा स्ट्रिंग कशी आपण स्टोअर करू शकतो. स्ट्रिंग फॉर एक्झाम्पल असं नाव महेश. ओके, तर हे सगळं ॲरे मध्ये आपण कलेक्शन्स किंवा ग्रुप ऑफ सिमिलर डेटा आयटम्स हे आपण ॲरे मध्ये स्टोअर करू शकतो. याच्यामध्ये पण इंटरव्ह्यूचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पण होता की वाय ॲरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द झिरो. वाय ॲरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम झिरो. तर याचा आन्सर सुद्धा आपण पाहिलं होतं. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कॅरेक्टर ॲरे असेल तर त्याची जी साईज आहे ती 1 बाईटच्या मल्टिप्लिकेशन मध्ये असेल. साईज आपण ॲरेची देऊ शकतो आणि याचे मल्टिपल प्रोग्राम्स हे पण आपले आतापर्यंत झालेत. तर ॲरेचा हा बेसिक्स आपण लास्ट टाइम पण पाहिला होता की सम ऑफ ॲरे एलिमेंट्स किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ ऑल ॲरे एलिमेंट्स ॲरे फंक्शन मध्ये कसा पास करायचा. त्याच्यानंतर त्याच्यामधले एलिमेंट्स वगैरे कसे प्रिंट करायचे. I++ केल्यानंतर तो प्रत्येक इंडेक्सचा एलिमेंट कसा ट्रॅव्हर्स करतो. ह्या गोष्टी आपल्या झाल्या होत्या बरोबर. तर त्या असाइनमेंट्स ज्यांनी केलेल्या नाहीत त्यांनी परत ट्राय आउट करा. जसं आपण इथे इंटिजरचा ॲरे घेतलाय तसाच स्ट्रिंगचा पण ॲरे असतो म्हणजेच कॅरेक्टरचा ॲरे असतो आणि आपण कॅरेक्टर ॲरे मध्ये स्ट्रिंग स्टोअर करू शकतो. ती प्रिंट कशी करायची ती असाइन कशी करायची ह्या सगळ्या असाइनमेंट याच्यामध्ये आहेत. ओके, तर ह्या असाइनमेंट्सचा तुम्हाला ऍक्सेस ऑलरेडी दिलाय तो तुम्ही बघायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रिंट वगैरे पण करून बघायचे. ओके, हे सगळे प्रोग्राम्स रन करून बघायचे. साईज ऑफ ऑपरेटर कसं प्रिंट होतं ॲरे वरती याची साईज वगैरे आपण कशी काढू शकतो. त्याच्यानंतर स्ट्रिंग हा पण पर्टिक्युलर टॉपिक आपण काही सेशन्स मध्ये घेणार आहेत नेक्स्ट येणाऱ्या काही सेशन मध्ये. जसं जसं पॉइंटर मध्ये पुढे जाऊत आपण तसं. तर पॉइंटरने सुद्धा आपण पर्टिक्युलर ॲरे ऍक्सेस करू शकतो. म्हणजेच स्ट्रिंग स्टोअर करायची दोन वे येते. एक तर तुम्ही ॲरेनी स्टोअर करा बरोबर. तर तोच हॅलो नावाचा कीवर्ड मी किंवा हॅलो नावाची स्ट्रिंग मी कॅरेक्टर पॉइंटरनी पण स्टोअर करू शकतो आणि हा त्याचा सिंटॅक्स आहे. हे का शक्य आहे तर ॲरे इट सेल्फ काय पास करतोय आपल्याला बेस ऍड्रेस बरोबर. तर ॲरेचा आपण नेम जर दिलं तर तो काय सांगतो आपल्याला त्याचा बेस ऍड्रेस सांगतो. हे सगळे एक्झाम्पल्स ट्राय आउट करा रन करून. छोटे छोटे ब्लॉक्स आहेत तर हे रन करायचे सगळ्यांनी.
ओके. ॲरे मध्ये पण मग 1 डायमेन्शनल ॲरे, 2 डायमेन्शनल ॲरे याचे पण एक्झाम्पल्स तुम्हाला अवेलेबल आहेत. ॲरे बेसिक्स बेसिक्स मध्ये आपण प्रोग्राम पाहिला होता. त्याच्यानंतर ॲरेच जो पूर्ण सिंटॅक्टिकल वे आहे की ॲरे कसा इनिशियलाइज करायचा किंवा कसा प्रिंट करायचा, त्या गोष्टी सुद्धा या सगळ्या प्रोग्राम्स मध्ये तुम्हाला भेटल. तर हे सुद्धा रन करायचे. पर्टिक्युलर इलिमेंट इंडेक्सनी पण तुम्ही इनिशियलाइज करू शकता किंवा ऍक्सेस करू शकता आणि तो ट्रॅव्हर्स पण करू शकता. हे मल्टिपल अल्टरनेटिव्ह वेज आहेत. हे आपण लास्ट सेशन मध्ये पण पाहिलं होतं. ओके. जसं ॲरे इंडेक्सने ऍक्सेस करू शकतो, तसंच ॲरेचे एलिमेंट आपण पॉइंटरनी पण ऍक्सेस करू शकतो. आणि हे 30 आउटपुट कसे येते, तर हे आपण त्या पर्टिक्युलर सेशन मध्ये पाहिलं होतं लास्ट टाइम. तर त्याच्या रेकॉर्डिंग्स वगैरे गो थ्रू करा आणि बेसिक्स क्लिअर करत चाला. म्हणजे जसं जसं तुम्ही पुढे जाणार तर तसं या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. आणि प्रोग्राम पण असेच मेंटेन करायचे की प्रत्येक लाईन बाय लाईन कन्सेप्ट, त्याच्यानंतर तो पर्टिक्युलर प्रोग्राम. ओके. त्याच्यामध्ये ॲरे एलिमेंट्स आपण कम्पेअर वगैरे पण करू शकतो. ॲरे एलिमेंट्स जर कम्पॅरिझन केलं तर तो ऑलवेज नॉट इक्वल सांगतो. आणि इक्विलिटी ऑपरेटर हे ॲरेचा इंडेक्स प्रत्येक वेळेस काय होणार आहे, फक्त ॲरे नेम जर दिलं तर तो काय सांगणार आहे, त्याचा ऍड्रेस युनिक सांगणार. फॉर एक्झाम्पल 2 ॲरे घेतले, दोन्ही ॲरे मध्ये सेम इलिमेंट आहेत, पण दोघांचं मेमरी अलोकेशन हे इंटरनली कसं झालंय, वेगवेगळ्या लोकेशनला झालंय. तर दोघांचा ऍड्रेस वेगवेगळा असेल तर त्या ॲरे नेमनी जर तुम्ही इक्वल टू ऑपरेटर वापरलं तर इथं काय येणार आहे, तो फॉल्स कंडिशनला जाईल, म्हणजेच एल्स मधला पार्ट कव्हर होईल. तो काय सांगेल, बोथ ॲरेज आर नॉट इक्वल. जरी त्याच्यातले एलिमेंट सेम असतील तरी पण या दोघांचं जे नेम आहे हे काय सांगतंय, ऍड्रेस, बेस ऍड्रेस. ॲरे नेम ऑलवेज सजेस्ट बेस ऍड्रेस. त्याच्यामुळे ह्या पर्टिक्युलर ब्लॉकचा आउटपुट मध्ये तो काय जाणार आहे, एल्स पार्टला जाणार, इक्वल टू ऑपरेटर असेल तर. जर तुम्हाला एक्झॅक्ट इक्वल करायचंय तर तुम्ही काय करू शकता, त्याची पर्टिक्युलर इंडेक्स कम्पेअर करू शकता. ते पॉसिबल आहे. म्हणजेच हे असं तुम्ही बघू शकता. फॉर एक्झाम्पल याचा जो 0 इंडेक्स आहे तो आणि दुसऱ्या पर्टिक्युलर एलिमेंटचा 0 इंडेक्स, हे आपण कम्पेअर करू शकतो. ह्या केसमध्ये तो इफच्या आतमध्ये जाईल, म्हणजे ट्रू कंडिशन पास होईल. म्हणजेच एरर ऑफ 14चा 0 म्हणजेच काय, 10 इक्वल टू एरर ऑफ 15चा 0, तो काय 10. हे इक्वल होतं. या केसमध्ये तो ट्रू कंडिशनला जाईल. पण फक्त ॲरे नेम असेल तर त्या कंडिशनला तो काय जाणार आहे, फॉल्स कंडिशनला जाईल. तर हा पण प्रोग्राम रन करा. हे सगळे प्रोग्राम्स तुमच्याकडे आहेत. ओके. याचा ऍक्सेस ड्राईव्ह वरती आपण ऑलरेडी दिलेला. तर ॲरे हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. त्याचं वेटेज युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्सला पण जास्त आहे. आणि ॲरे हा कोर पॉइंट आहे, कोर इलिमेंटचा पॉइंट. म्हणजेच प्रत्येक लँग्वेज मध्ये ॲरे असतो. प्रत्येक लँग्वेज मध्ये ॲरे असतो. कुठं पण जा, म्हणजे C++ मध्ये गेलो तरी तिथे ॲरे येणार आहे, जावा मध्ये गेलं तरी ॲरे येणार आहे, PHP मध्ये गेलं तरी ॲरे येणार आहे. त्याच्यामुळे ॲरे स्किप करून चालणार नाही. ॲरेचे प्रोग्राम्स वगैरे झालेच पाहिजे. आणि सगळ्यात जास्त वेटेज ॲरे या टॉपिकला असतं. जसं मी सांगितलं की 15 मार्क्स तुम्ही ॲरे या पर्टिक्युलर टॉपिक वरती घेऊ शकता. ओके. हे आपण लास्ट टाइमच ऑलरेडी पाहिले, अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स वगैरे ॲरेचे. आणि जसं 1 डायमेन्शनल ॲरे असतो ना, तर तसा 2 डायमेन्शनल पण ॲरे असतो. त्याच्यामध्ये इंडेक्स अशी द्यायला लागते, 2 आणि 3. तर या केसमध्ये मग पहिला जो पॉइंट असतो तर तो काय असतो, 2 जो असतो तर तो कॉलम असतो आणि दुसरा जो आहे तो काय असतो, रो. तर या केसमध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन तो पर्टिक्युलर ॲरे त्या पर्टिक्युलर सिंटॅक्स मध्ये जातो. तर हे आपले येणाऱ्या काही प्रोग्राम्स मध्ये पण होईल. 1 डायमेन्शनल ॲरे आतापर्यंत आपण पाहिलो. 2 डायमेन्शनल ॲरेचा सिंटॅक्स असा आहे. 1 डायमेन्शनल मध्ये आपण फक्त एकच साईज देतो. 1 डायमेन्शनल मध्ये आपण काय करतो, एकच साईज देतो. 2 डायमेन्शनलचा सिंटॅक्स असा आहे. ओके. तर हे 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल, 4 डायमेन्शनल या सगळ्या टॉपिक्स असतात. आणि ॲरे आणि पॉइंटरचं रिलेशन, म्हणजेच ॲरे बेस ऍड्रेस देतो, तर हे असं पण आपण पॉइंटर यूज करून पण ॲरेचे एलिमेंट्स प्रिंट करू शकतो.
तर हे आपलं जसं आता पॉइंटर चालू होईल तर त्याच्यामध्ये पण त्याचे टॉपिक्स कव्हर होणार आहेत. ओके, तर आता आपण कुठे आहेत हे सगळ्यांना क्लिअर आहे. ऍरे आपण शिकत होतो आणि आता पॉइंटर चालू करतोय. ऍरेच्या काही असाइनमेंट्स आपल्या झालेल्या आहेत. ओके, तर आज मी बेसिक्स ऑफ पॉइंटर चालू करणार आहे. बेसिक्स ऑफ पॉइंटर. ओके, टुडेज टॉपिक काय आपला पॉइंटर. आणि पॉइंटर हा सी मधला एकदम भारी टॉपिक आहे किंवा त्याचं जे वेटेज आहे हे सुद्धा हाय असणार आहे. जसं पॉइंटर ॲरेला 15 मार्क्स आहेत तसेच पॉइंटरचं पण वेटेज हाय असणार. 10 to 15 मार्क्स पॉइंटरचे क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहेत. तर पॉइंटर हे कशासाठी आहे तर जसं आपण बघितलं की एखादा नंबर आपण इनिशियलाइज करतो, इंट आयएनओ म्हणतो इक्वल टू 10. हे आपण ज्या वेळेस देतो ना तर मेमरीमध्ये काय होतंय की इंटिजर 10 आहे तर याला 4 बाईटचा ब्लॉक अलोकेट होतो. फॉर एक्झाम्पल 100 ऍड्रेस पासून ते 104 या पर्टिक्युलर ऍड्रेस पर्यंत त्याला 4 बाईटचा मेमरी अलोकेट झाली. कारण का तर तो इंटिजर आणि त्याच्या आतमध्ये त्याची रिअल व्हॅल्यू म्हणजेच आर व्हॅल्यू काय गेली तर 10. ज्यावेळेस आपण काय म्हणतो एखादा आयएनओ व्हेरिएबल आपण म्हणतो तर त्याचा आयडेंटिफायर काय हा या पर्टिक्युलर व्हेरिएबलला रीड कसं करायचं की याचं आयडेंटिफायर काय, आयडेंटिफायरचं नाव आहे आयएनओ. त्याच्यानंतर त्याची रिअल व्हॅल्यू म्हणजेच आर व्हॅल्यू, त्याची आर व्हॅल्यू काय 10 आणि याची एल व्हॅल्यू म्हणजेच लोकेशन व्हॅल्यू ही काय आहे त्याची 100. एल व्हॅल्यू म्हणजेच काय ऍड्रेस. ओके, आर व्हॅल्यू फेच करताना आपण कशाने करतो रे %d ने. आर व्हॅल्यू आपण फेच करताना कशाने करतो %d ने. आणि ऍड्रेस फेच जर करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण काय वापरतो %p किंवा %u. हे आपण ऍड्रेस फेच करण्यासाठी वापरतो. ओके, तर आता ज्यावेळेस आर व्हॅल्यू तर आपण फेच करू शकत होतो, म्हणजेच फॉर एक्झाम्पल मला आयएनओ फेच करायचा आहे तर आपण काय करत होतो %d करायचो, printf %d आणि इथे टाकायचो आयएनओ. असं केलं की आपल्याला काय भेटायची त्याची आर व्हॅल्यू भेटायची. बरोबर, व्हॅल्यू ऑफ आयएनओ इक्वल टू आर व्हॅल्यू आपल्याला त्याची भेटायची आणि याचं आउटपुट काय यायचं 10. त्याच्यानंतर त्याचा ऍड्रेस प्रिंट करायचा आहे तर आपण कसं करायचं ऍड्रेस प्रिंट %p ऍड्रेस ऑफ आयएनओ इक्वल टू %p आणि त्याचा ऍड्रेस प्रिंट करण्यासाठी आपण व्हॅल्यू ऍट ऍड्रेस ऑफ ऑपरेटर हे आपण वापरतो. याच्यामध्ये काहीतरी त्याचा ऍड्रेस येईल, तो हेक्साडेसिमल फॉर्मॅट मध्ये पण असू शकतो. बरोबर, असा काहीतरी ऍड्रेस त्याचा येईल. तर कुठलं पण एलिमेंट आपण सिस्टीम मध्ये ठेवतोय तर त्याचं जे अंडरस्टँडिंग आहे एवढं बेसिक आपलं क्लिअर पाहिजे की त्या पर्टिक्युलर एलिमेंटला 4 बाईट असाइन होणार आहे, त्या पर्टिक्युलर एलिमेंटला काहीतरी आयडेंटिफायर असणार आहे, त्याचा जो डेटा टाईप आहे त्याच्यानुसार त्याला मेमरी अलोकेट होईल. जर इंटिजर असेल तर 4 बाईट होईल, कॅरेक्टर असेल तर 1 बाईट होईल. आणि टेंटेटिव्हली मी काय सांगतोय की 100 पासून त्याचा ब्लॉक चालू झाला, तो कुठं संपलाय 104 ला. 4 बाईट आहे ना, 100 पासून चालू झालं तर 104 ला संपलं आणि त्याच्यावरती आपण 10 ही त्याची व्हॅल्यू ऍड केली. तर आर व्हॅल्यू म्हणजेच रिअल व्हॅल्यू हे काय असणार आहे 10 आणि एल व्हॅल्यू म्हणजेच लोकेशन हे काय असणार आहे 100. ओके, तर याच्यामध्ये रिअल व्हॅल्यू प्रिंट करायची तर काय आलंय 10 आणि इथं तुम्ही जर एल व्हॅल्यू प्रिंट केली म्हणजेच ऍड्रेस प्रिंट केला तर काय येईल 100. ओके, तर हे नॉर्मल एक्झाम्पल झालं. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आता पॉइंटर येतो, पॉइंटर काय सांगतोय तुम्हाला याच्यासाठी पॉइंटर रिप्रेझेंट व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस, व्हॅल्यू ऍट
दॅट ऍड्रेस. पॉइंटर काय सांगते, व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस. आणि पॉइंटर हा स्टार या ऑपरेटरने आपल्याला दिसतो, स्टार ऑपरेटर. म्हणजेच पॉइंटर थ्रू एखादी व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट करायची, तर त्या केसमध्ये आपण कसा सिंटॅक्स वापरतो, प्रिंटएफ व्हॅल्यू ऍट ऍड्रेस इज, ती व्हॅल्यू जी आहे ती इंटिजर व्हॅल्यूच असणार, पण पॉइंटरने ऍक्सेस करायची. तर पॉइंटरने ऍक्सेस करण्यासाठी कुठला वर्ड आहे, स्टार आयन. याचं आउटपुट काय येईल, 10. तर पॉइंटरने एखाद्या व्हेरिएबलला तुम्हाला ऍक्सेस करायचंय, पॉइंटर ही सी मध्ये खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आणि पॉइंटरवरती सगळे प्रोग्राम्स ऑपरेटिंग सिस्टीम किंवा डिव्हाइस ड्राईव्हरचे चालतात. कारण त्याला त्या पर्टिक्युलर पॉइंटर म्हणजेच ऍड्रेस वरती जाऊन ते पर्टिक्युलर लोकेशन त्याला ऍक्सेस करता येतं. पूर्ण त्या प्रोग्रामला ऍक्सेस असतो की मेमरीमध्ये आपला पर्टिक्युलर व्हेरिएबल कुठल्या लोकेशनला आहे आणि त्याच्यावरती हे सगळं चालतं. बरोबर. तर ही सी ची ताकद आहे, पॉइंटर म्हणजे सी ची ताकद. कारण तो सिस्टीम मध्ये जाऊन त्याचा ऍड्रेस काय आणि त्या ऍड्रेसवरती परफॉर्म करू शकतो ऑपरेशन्स. ओके, का करू शकतो, तर पॉइंटर त्याला अलो करतो. पॉइंटर नावाचा कन्सेप्ट त्याला अलो करतो. पॉइंटर हे C++ किंवा जावा किंवा बाकीच्या लँग्वेज मध्ये पॉइंटर हा कन्सेप्ट नाही. बरोबर. पॉइंटर हा कन्सेप्ट फक्त कशात आहे, सी लँग्वेज मध्ये आहे. आणि तीच त्याची ताकद आहे. सगळे डिव्हाइस ड्रायव्हरचे प्रोग्राम्स किंवा ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रोग्राम्स हे त्या पॉइंटर्समुळं, त्या पर्टिक्युलर प्रोग्राम मध्ये पॉइंटर यूज केल्यामुळे ते सगळे त्या ऍड्रेसवरती खेळतात. म्हणजे ऍड्रेसवरती, ऍड्रेस कुठला मग, रॅम मधला ऍड्रेस. बरोबर. प्रोग्राम रन कुठं होतोय, तर रॅम मध्ये. तर रॅम मधला जो ऍड्रेस आहे त्याच्यावरती सगळे मॅनिप्युलेशन्स किंवा प्रोग्रामिंग कन्सेप्ट चालवायचं काम कोण करते, पॉइंटर. कारण पॉइंटरचा तो कोर पार्ट आहे की युजिंग पॉइंटर यू कॅन ऍक्सेस व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस. युजिंग पॉइंटर यू कॅन ऍक्सेस व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस. आणि ती ऍक्सेस कसं करायचंय, तर स्टार हा पर्टिक्युलर ऍड्रेस तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायला लागतो. त्याला आपण काय म्हणतो, स्टार आयनो. क्लिअर आहे. हे बेसिक्स होतं पॉइंटरच. ओके, हे काय होतं, बेसिक्स पॉइंटर्स. तर पॉइंटरची डेफिनेशन आधी लिहून घ्या. व्हॉट इज पॉइंटर, हे जर तुम्हाला क्वेश्चन आला की व्हॉट इज पॉइंटर, जसं जसं आपण पुढे जाणार याचे एक्झाम्पल्स तुम्हाला क्लिअर होतील. पण थेरॉटिकल पार्ट जो आहे तो मी आज कव्हर करतोय, बेसिक्स. व्हॉट इज पॉइंटर. तर पॉइंटरची डेफिनेशन लिहून घ्या. अ पॉइंटर इज अ व्हेरिएबल which stores the memory address. Pointer is a variable which store the memory address of another variable. Okay, pointer is a variable which store memory address of another variable. हा थेरॉटिकल पार्ट लिहून झाला असेल तर सांगा. तर जिथं जिथं ऍड्रेस येणार आहे तिथं आपण काय म्हणतोय की त्या पर्टिक्युलर कन्सेप्टला काय म्हणतोय, पॉइंटर. Pointer is a variable we store the address of another variable. ओके, आणि त्याचं एक एक्झाम्पल की INO इक्वल टू 10. आता याचा पर्टिक्युलर ऍड्रेस जर आपल्याला स्टोअर करायचा आहे तर एक पॉइंटर आपण घेऊ शकतो, इंटिजर स्टार ptr इक्वल टू ऍड्रेस ऑफ INO. ओके,
स्टार पीटीआर मध्ये आपण काय स्टोअर करतोय त्याचा ऍड्रेस. तर पॉइंटरला ऍड्रेस असाइन कसा करायचा, तर हा पर्टिक्युलर सिंटॅक्स त्याच्यामध्ये आहे. तर ह्या केसमध्ये काय होते की पीटीआर नावाचं एक पॉइंटर असणार आहे आणि त्याच्यासाठी पण मग तो इंटिजर पॉइंटर आहे, तर त्याला पण 4 बाईट मेमरी अलोकेट होईल, पण त्याच्यात व्हॅल्यू काय जाईल 100. बरोबर, कारण आयएनओचा ऍड्रेस काय 100. तर पीटीआर मध्ये काय जाईल 100. आणि बाय युझिंग पॉइंटर कन्सेप्ट म्हणजे स्टार पीटीआर आपण जर म्हटलो इथं स्टार पीटीआर, तर आपल्याला काय भेटायला पाहिजे 10. आणि फक्त पीटीआर म्हटलं तर आपल्याला काय भेटेल 100. कळालं. तर ह्या 2 लाईन मध्येच पॉइंटरचं बेसिक्स आहे की एक व्हेरिएबल घ्यायचा आणि त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलचा जर ऍड्रेस स्टोअर करायचा असेल तर तो आपण कशात करू शकतो पॉइंटर मध्ये. म्हणून एक पॉइंटर घेतला आणि त्याच्यामध्ये ऍड्रेस कुणाचा स्टोअर केलाय व्हॅल्यू ऑफ ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. आयएनओचा आपण काय केलाय त्याच्यामध्ये ऍड्रेस स्टोअर केला. ओके, तर हे एक्झाम्पल पण तिथं लिहून घ्या. आता प्रोग्राम पण आपण याचं रन करून बघणार आहोत पॉइंटरचं. तर आयएनओ मध्ये 10 व्हॅल्यू आहे, म्हणजेच आयएनओला मेमरी ब्लॉक असा भेटेल 100 to 104 आणि त्याच्यात व्हॅल्यू जाईल 10. इंट स्टार पीटीआर हा काय पॉइंटर, कुठला पॉइंटर आहे इंटिजर पॉइंटर. पॉइंटर पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात, कॅरेक्टर पॉइंटर पण असतो, फ्लोट पॉइंटर पण असतो, डबल पॉइंटर पण असतो. आता आपण इथं काय घेतलंय इंटिजर पॉइंटर. इंटिजर पॉइंटर घेतलाय तर त्याचा डेटा काय इंटिजर, म्हणून तो काय स्टोअर करणार आहे ऍड्रेस ऑफ इंटिजर. बरोबर, ऍड्रेस ऑफ इंटिजर. तर ऍड्रेस ऑफ इंटिजर आयएनओचा ऍड्रेस काय होता 100, तो आपण याच्यामध्ये स्टोअर केला. पीटीआर इक्वल टू आपण काय म्हणलंय स्टार पीटीआर इक्वल टू ऍड्रेस ऑफ आयएनओ. आणि त्याच्यामुळं 100 हे आयएनओचा ऍड्रेस होता. 100 हा कोणाचा ऍड्रेस आहे आयएनओचा, कारण डेफिनेशन बघा पॉइंटरची. पॉइंटर is a variable which stores the memory address of another variable. Okay, pointer is a variable which stores the memory address of another variable. आणि असं आपण स्टोअर करू शकतो. तर हा जो सिंटॅक्स आहे हा पॉइंटरचा सिंटॅक्स. व्हॅल्यू address of another variable we can store in the pointer. ओके, हा व्हेरिएबल डिक्लेरेशनचा सिंटॅक्स. एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याला इनिशियलाइज केला, पण त्याचा जो ऍड्रेस आहे तो आपण कशा स्टोअर करू शकतोय पॉइंटर मध्ये. हा सिंटॅक्स पहिल्यांदा बघतोय आपण. आणि पॉइंटर थ्रू जर व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल तर त्याचा सिंटॅक्स काय हा स्टार पीटीआर. ओके, तर हे जे एक्झाम्पल इथं लिहिलेलं आहे हे लिहून घ्या असंच्या असं नोटबुक मध्ये. एक्झाम्पल ऑफ पॉइंटर असं तिथं नाव टाका आणि इथून हे सगळं कन्सेप्ट तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. मी 2 मिनिट पॉज घेतो. हे लिहून झालं की मला सांगा. आर व्हॅल्यू एल व्हॅल्यू हे सगळं नीट आलं पाहिजे त्या नोट्स मध्ये. 100 to 104 हे काय त्याचा ऍड्रेस आहे. 4 बाईट त्याला अवेलेबल झाले. आपण 100 पासून चालू केलं तर 104 ला थांबेल, कारण तो इंटिजर. आणि त्याची आर व्हॅल्यू काय 10, एल व्हॅल्यू काय 100. एल व्हॅल्यू म्हणजेच ऍड्रेस, लोकेशन व्हॅल्यू, आर व्हॅल्यू म्हणजेच रिअल व्हॅल्यू. हे सगळं नीट लिहून घ्या. लिहून झालं की सांगा, मग आपल्याला एक प्रोग्राम बघायचा, बेसिक पॉइंटरचा प्रोग्राम.
झालंय लिहून? हो सर. ओके, तर एक प्रोग्राम बघूयात आता आपण. बेसिक ऑफ पॉइंटर. आता पॉइंटर शिकताना आधी बेसिक्स म्हणजेच नॉर्मल व्हेरिएबल घ्या, जसं आपण इथं पाहिलं तसंच. बरोबर, त्याचा ऍड्रेस, त्याचा व्हेरिएबलचा व्हॅल्यू प्रिंट करा. ती आपण कशी प्रिंट करू शकतो? बाय युजिंग printf व्हॅल्यू ऑफ आयनो इक्वल टू %d. आर व्हॅल्यू त्याची प्रिंट करा. कशी प्रिंट करू शकतो आपण? आयनो. ओके, त्याच्यानंतर त्याचा ऍड्रेस पण प्रिंट करा. ऍड्रेस ऑफ आयनो इक्वल टू %p यूज करतो आपण त्याच्यासाठी, त्याचा ऍड्रेस पण प्रिंट करा. ओके, आता हा प्रोग्राम रन करू. एवढाच, पॉइंटरला अजून आपण चालू पण केलेलं नाही. नॉर्मल व्हॅल्यू प्रिंट करा, त्याचा ऍड्रेस प्रिंट करा. दोन्ही गोष्टी प्रिंट झाल्या. इथं /n टाका, चांगला आउटपुट प्रिंट होईल. /n सुरुवातीला पण टाका /n आणि शेवटी पण टाका /n. ओके, आउटपुट आले. त्याचा काहीतरी ऍड्रेस तयार झाला, तो इथे येतोय आणि व्हॅल्यू त्याला भेटली. बरोबर, हा प्रोग्राम परत एकदा रन करतो. ओके, इथं तुम्ही बघितलं तर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी प्रोग्राम रन करतोय ना, तर ऍड्रेस बघा त्याला वेगवेगळा भेटतोय आणि वेगळ्या लोकेशनला त्याचं ऍड्रेस भेटतं. आता हे बॅकग्राऊंडला कसं होतंय, तर रॅम मध्ये त्याला एक ठराविक लोकेशनला ऍड्रेस भेटतोय 4 बाईटचा आणि तो आपल्याला इथं दिसतो. पण प्रत्येक वेळेस काय होणार आहे, ऍड्रेस वेगवेगळा भेटणार. मी परत रन केला, परत ऍड्रेस वेगळा भेटू शकतो. बरोबर, आउटपुट मध्ये ते दिसतंय सुद्धा. हे दोन कन्सेप्ट आपल्या आधीच झाले होते, की नॉर्मल व्हेरिएबल कसा प्रिंट करणं, त्याची साईज प्रिंट करणं, त्याचा ऍड्रेस प्रिंट करणं. आता आपण बघतोय काय, तर पॉइंटर. आता मी इथं एक पॉइंटर घेणार आहे, $IPTR. आता पॉइंटरला डिक्लेअर करताना सुद्धा काय करायचंय, इंटिजर असेल तर आय पासून चालू करा, कॅरेक्टर असेल तर सी पासून चालू करा. आणि हा पॉइंटरचा सिंटॅक्स क्रिएट अँड पॉइंटर. ओके, त्याच्यानंतर हा पर्टिक्युलर जो पॉइंटर आहे त्याला आपण ऍड्रेस असाइन करू शकतो, म्हणजेच IPTR. याला तुम्ही काय असाइन करू शकता? ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल, म्हणजेच आयनोचा ऍड्रेस. याला तुम्ही काय करू शकता? ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. आणि तो पर्टिक्युलर पॉइंटर थ्रू जर व्हेरिएबल ऍक्सेस करायचा असेल, या पर्टिक्युलर पॉइंटर थ्रू व्हेरिएबल ऍक्सेस करायचा असेल, आपण कसं करू शकतो? printf व्हॅल्यू युजिंग पॉइंटर. व्हॅल्यू युजिंग पॉइंटर. तर हे जर तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल तर त्याचा सिंटॅक्स काय? $IPTR. याचं मिनिंग काय? व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस. म्हणजेच IPTR इक्वल टू आयएनओ म्हणतो आपण, ऍड्रेस ऑफ आयएनओ. तर या केसमध्ये काय होतं, की आयएनओचा जो ऍड्रेस होता तो कशाला असाइन करून झाला? IPTR ला. आणि ती व्हॅल्यू जर ऍक्सेस करायची असेल बाय युजिंग पॉइंटर, तर आपण कसं करू शकतो? स्टार यूज करू. बरोबर, हा सिंटॅक्स आहे IPTR. तर हे पण आउटपुट आपण प्रिंट करू. आले? बाय युजिंग पॉइंटर म्हणजे $PTR यूज करून सुद्धा आपण त्याचा आउटपुट प्रिंट करू शकलो आणि त्याचा आउटपुट काय आलंय? 10. तर IPTR याची स्वतःची व्हॅल्यू काय असणार आहे? ऍड्रेस असणार आहे. कुठला ऍड्रेस? हा
तर हे पण आपण प्रिंट करू शकतो. म्हणजेच आयपीटीआर सपोज मला प्रिंट करायचा आहे. आयपीटीआरच्या आतमध्ये काय ऍड्रेस आहे, तर तो मी प्रिंट करणार आहे. इथं फक्त आयपीटीआर प्रिंट करायचं. काय प्रिंट करायचंय? फक्त आयपीटीआर. तर ते मला जर प्रिंट करायचंय, आयपीटीआर मध्ये काय रे? ऍड्रेस आहे, म्हणून मी %p घेतलं. आता मी हा प्रोग्राम रन करतो. आता बघा इथं व्हॅल्यू ऑफ आयनो हे काय 10. आयनोचा ऍड्रेस काय 0x7x काहीतरी, म्हणजेच हे हेक्साडेसिमल मध्ये आउटपुट आले बीसी वगैरे सगळं. ओके, आता तीच व्हॅल्यू आयपीटीआर ला असाइन झाली. का असाइन झाली? तर लाईन नंबर 8 मुळे. लाईन नंबर 8 मुळे तिथं काय लिहिलंय आपण? आयपीटीआर इक्वल टू ऍड्रेस ऑफ आयनो. आयपीटीआर हा इंटिजर पॉइंटर आहे, त्याच्यामध्ये ऍड्रेस स्टोअर कर. कुणाचा ऍड्रेस स्टोअर कर? आयनो या व्हेरिएबल. याचा ऍड्रेस जर आपण स्टोअर केला या लाईन मध्ये, तर इथं ऍड्रेस स्टोअर होतोय. स्टोअर इन पॉइंटर. ओके, तर आयपीटीआर ची व्हॅल्यू जी आहे ही काय आली? एक्झॅक्ट तोच ऍड्रेस जो आपण व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर केलाय तोच. आणि पॉइंटरची डेफिनेशन आहे, बाय युझिंग पॉइंटर यू कॅन स्टोअर ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. कॅन स्टोअर ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. तर इथं आपण आयपीटीआर मध्ये ऍड्रेस स्टोअर केलाय कुणाचा? आयनोचा. ओके, आणि ती पर्टिक्युलर व्हॅल्यू बाय युझिंग जर पॉइंटर तुम्हाला ऍक्सेस करायची असेल, ती पर्टिक्युलर व्हॅल्यू जर तुम्हाला बाय युझिंग पॉइंटर ऍक्सेस करायची असेल, तर काय सिंटॅक्स आहे? स्टार आणि पॉइंटरचं नाव. काय सिंटॅक्स आहे? स्टार आणि आयपीटीआर. यालाच काय म्हणतात? व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस. व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस. ओके, म्हणजे त्या पर्टिक्युलर ऍड्रेस वरती जाऊन तो पॉइंट करायला लागतो आणि प्रिंट करतो की त्या ऍड्रेस वरती काय व्हॅल्यू आहे. जसं तुम्ही स्टार वापरणार तसं तो त्या पर्टिक्युलर स्टारला एक ऍक्सेस करायचं ट्राय करणार आहे. कळलं? तर हे जे आपण आज पाहिलंय की नॉर्मल व्हेरिएबल प्रिंट करणं, त्याचा ऍड्रेस प्रिंट करणं, तो पर्टिक्युलर पॉइंटर मध्ये त्याचा ऍड्रेस असाइन करणं, आणि पॉइंटरची व्हॅल्यू अँड पॉइंटरचं व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस हे कसं ऍक्सेस करायचं. पॉइंटरची व्हॅल्यू मध्ये काय येणार आहे? तो पर्टिक्युलर ऍड्रेस जो आपण स्टोअर केला. आणि व्हॅल्यू कोणाची येणार? कधी येणार आहे? स्टार आयपीटीआर यूज केल्यानंतर. हा इंटिजर पॉइंट. हे समजलंय का? दिस इज अन व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल ऑफ पॉइंटर, की पॉइंटरचा सिंटॅक्स कसा आहे, पॉइंटर मध्ये ऍड्रेस कसा स्टोअर करायचा, आणि युजिंग पॉइंटर आपण पॉइंटरची व्हॅल्यू आणि व्हॅल्यू ऍट दॅट पर्टिक्युलर ऍड्रेस हे कसं ऍक्सेस करू शकतो. स्टार आयपीटीआर हे पहिल्यांदा सिंटॅक्स आज आपण बघतोय. ओके, थ्रू आउट दिस सेशन. पॉइंटर समजण्याआधी बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे ऍरे सुद्धा. आतापर्यंत जेवढे टॉपिक झालेत हे सगळे जर नीट असतील तर पॉइंटर नीट समजेल. अदरवाईज यू कॅन नॉट अंडरस्टँड पॉइंटर्स. डायरेक्ट आलं आणि पॉइंटरला चालू केलं तर 1 वर्ष काय 2, 3, 4 वर्ष लावले तरी पॉइंटर समजत नाही. तर पॉइंटर समजायच्या आधी ज्या गोष्टी मी सांगितल्या की बेसिक्स क्लिअर असणं गरजेचं आहे. तर आधीचे जे सगळे सेशन्स आहेत ऍरे पर्यंतचे ते जर क्लिअर असतील, त्याच्यानंतर पॉइंटरचा अभ्यास चालू करायचा आहे. पॉइंटर सुरू असताना तुम्हाला मेमरी मॅनेजमेंट समजणं गरजेचं आहे. इंटिजरला मेमरी कशी असाइन होते, आर व्हॅल्यू आणि ऍड्रेस आपण कसं ऍक्सेस करू शकतो, %d %p काय आहे, आणि त्याच्यानंतर मग याचे वेगवेगळे सिंटॅक्स, व्हॅल्यू कशी ऍक्सेस करायची, ऍड्रेस कसा ऍक्सेस करायचा, आणि पॉइंटरचं पण व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस कशी ऍक्सेस करायचं. क्लिअर आहे? याच्यामध्ये जे झालंय त्याच्यात डाऊट आहे का कोणाला? असेल तर विचारा. आता आपण प्रोग्राम पण रन केलाय आणि ही असाइनमेंट सगळ्यांनी करायची. असाइनमेंट काय आहे की एक व्हेरिएबल घ्या, त्याच्यानंतर एक पॉइंटर घ्या, त्या पॉइंटर मध्ये त्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करा, त्याच्यानंतर व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करा, व्हेरिएबलचा ऍड्रेस प्रिंट करा. दिस इज समथिंग एक्झिस्टिंग. हे आपलं बऱ्याचदा झालं. ओके, लाईन नंबर 11 पर्यंत. न्यू पॉइंट कुठला आहे की पॉइंटरची व्हॅल्यू कशी प्रिंट करायची आणि पॉइंटरचा व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस कसा प्रिंट करायचा. ह्या 2 लाईन न्यू आहेत. ओके, याच्यामध्ये सगळ्यांना समजलंय का?
सर ऍड्रेस सेम कसं काय आला? ऍड्रेस सेम कसं काय आलाय, तर तो याच्यामुळे आलाय ना. आयपीटीआर मध्ये आपण काय करतोय हे बघा. आयपीटीआर मध्ये काय केलंय आपण, त्याचा ऍड्रेस स्टोअर केलाय, त्याच्यामुळे ऍड्रेस सेम आला. आयएनओला काय झालं, एक ऍड्रेस असाइन झाला, हा ऍड्रेस, आणि हा ऍड्रेस आपण स्टोअर कशात करतोय, पॉइंटर मध्ये. लाईन नंबर 8 यूज करून आपण तो ऍड्रेस स्टोअर केला. बरोबर, जो ऍड्रेस आयएनओचा होता तोच ऍड्रेस आपण आयपीटीआर मध्ये स्टोअर केला. म्हणजेच आयपीटीआर ची आर व्हॅल्यू झाली ती. कळलंय का? इथं बघा, आपण आयपीटीआर नुसतं यूज केलं, आर व्हॅल्यू, याचा ऍड्रेस नाही प्रिंट केला. याचा ऍड्रेस प्रिंट करायचा असेल तर तो पण आपण करू शकतो. ऍड्रेस ऑफ पॉइंटर इथं टाकू शकता, ऍड्रेस ऑफ पॉइंटर, ऍड्रेस ऑफ पॉइंटर. आणि ऍड्रेस पॉइंटरचा ऍड्रेस कसा स्टोअर प्रिंट करायचा आहे, तर ऍड्रेस ऑफ ऑपरेटर यूज करू. हे जर तुम्ही केलं तर पॉइंटरचा ऍड्रेस वेगळा येईल. कळले? तर हे बघा, व्हॅल्यू ऑफ आयएनओ 10 आलंय, ऍड्रेस ऑफ आयएनओ हा पर्टिक्युलर 21C आलाय. व्हॅल्यू ऑफ पॉइंटर, पॉइंटरची आर व्हॅल्यू बघा, तो जो ऍड्रेस आयएनओचा जो ऍड्रेस होता तो याच्यासाठी आर व्हॅल्यू झाला. आणि पॉइंटर हा व्हेरिएबलचा जो लोकेशन ऍड्रेस होता तो वेगळा आहे. काय ऍड्रेस ऑफ ऑपरेटर जर दोघांवरती चालवलंय त्याचा ऍड्रेस वेगवेगळाच येणार आहे. पण आयपीटीआर ची आर व्हॅल्यू झाली, कोणाचा ऍड्रेस, आयएनओचा ऍड्रेस, ही आयपीटीआर ची आर व्हॅल्यू झाली, रिअल व्हॅल्यू झाली. म्हणून ती व्हॅल्यू जर प्रिंट केली नसती नॉर्मल आयपीटीआर, तर त्याच्यात सेम ऍड्रेस तुम्हाला भेटते. क्वेश्चन क्लिअर आहे आता जो विचारला तो? हो सर. आधीच्या व्हेरिएबलचा ऍड्रेस यू कॅन स्टोअर इन द आयपीटीआर, म्हणजेच पॉइंटर. कारण पॉइंटरची डेफिनेशन आहे, बाय युझिंग पॉइंटर यू कॅन स्टोअर द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. अनदर व्हेरिएबल मीन्स एक्झिस्टिंग व्हेरिएबल. ही लाईन तुम्ही वरती नाही लिहू शकत. लाईन नंबर 8 तुम्ही डायरेक्ट लाईन नंबर 3 ला नाही लिहू शकत. त्याला एक्झिस्टिंग आधी एलिमेंट पाहिजे, तरच तो वर्क होईल. कारण सिंटॅक्स किंवा त्याची डेफिनेशनच आहे, व्हॅल्यू ऑफ अनदर एक्झिस्टिंग व्हेरिएबल, एक्झिस्टिंग पाहिजे व्हेरिएबल, तर तुम्ही त्याचा ऍड्रेस स्टोअर करू शकता. कशा स्टोअर करू शकता? पॉइंटरमध्ये. आणि हीच पॉइंटरची ताकद आहे. तर ह्या पर्टिक्युलर कन्सेप्टमुळे बाकीचे सगळे ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रोग्राम, डिव्हाइस, ड्रायव्हर्स, ऑपरेटिंग सिस्टीम इट सेल्फ बिल्ड इन सी लँग्वेज. का? तर पॉइंटर त्याच्यामध्ये आहे. तुम्ही डायरेक्ट मेमरीला जाऊन बघू शकता की तिथं काय रनिंग आहे, किंवा ती मेमरी ऍक्सेस करू शकता. बरोबर. तर पॉइंटर इज अन व्हेरी ऍडव्हान्टेजियस कन्सेप्ट ऑफ सी लँग्वेज. तर हा पर्टिक्युलर प्रोग्राम सगळ्यांनी करायचा. याच्यामध्ये डाऊट कोणाला? व्हेरिएबलची आर व्हॅल्यू, व्हेरिएबलचा ऍड्रेस, पॉइंटरची आर व्हॅल्यू, पॉइंटरचा ऍड्रेस, अँड व्हॅल्यू ऍट दॅट पर्टिक्युलर ऍड्रेस, हा नवीन सिंटॅक्स स्टार, हा सगळ्यांनी करायचा. हा प्रोग्राम लिहून घ्या. मी 2 मिनिट पॉज घेतो. हे लिहून झालं की सांगा मला. हा व्हेरी फर्स्ट प्रोग्राम आहे, सगळ्यांनी रन करायचाच. पॉइंटर समजण्यासाठी खूप इम्पॉर्टंट. ओके, लिहून झाला की सांगा. आणि सगळ्यांनी असाइनमेंट करायची इंटिजर पॉइंटरची. क्रिएट इंटिजर पॉइंटर अँड प्रिंट व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस बाय युझिंग पॉइंटर.
हे लिहून झालंय? लिहून झालंय का? नाही सर. ओके, लिहून घ्या मग. पटकन कन्फर्म करा लिहून झालं की. झालं सर. ओके, तर एक क्वेश्चन आलाय की लाईन नंबर 6 रिपीट करा. तर हे बघा, जसं आपण नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर करतो ना, तर इथं बघा लाईन नंबर 4 आधी अंडरस्टँड करून घ्या. इथं आपण काय केलंय, नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर केलाय आणि त्याच्यात एक व्हॅल्यू टाकली. इंटिजर व्हेरिएबल आहे तर इंटिजर व्हॅल्यू टाकली, बरोबर. तर इंटिजर व्हेरिएबल होता, त्याचा ऍड्रेस आपल्याला स्टोअर करायचा होता आणि त्याच्यासाठी आपण काय केलं, एक पॉइंटर घेतलं. त्याच्यासाठी आपण काय घेतलं, एक पॉइंटर घेतला. तर त्या पर्टिक्युलर पॉइंटर साठी आपण एक पॉइंटरचं आयडेंटिफिकेशन दिलं आणि पॉइंटर क्रिएट करताना त्याचा सिंटॅक्स काय, स्टार यूज करायला लागतो. जर तू असं क्रिएट केला तर यू कॅन नॉट स्टोअर द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. जर नॉर्मल व्हेरिएबल सारखंच तुम्ही जर त्याला इनिशियलाइज करायचं ट्राय केलं तर काय होईल, तो पॉइंटर सारखं व्हेरिएबल करणार नाही. तुम्ही त्याच्यात ऍड्रेस स्टोअर करू शकत नाही. जर पॉइंटर असेल तर त्याला स्टार IPTR असाच सिंटॅक्स द्यायला लागतो. तर स्टार दिला तरच यू कॅन स्टोअर इन ऍड्रेस. म्हणजे इथं लाईन नंबर 8 इथं इनिशियलाइज करताना त्या IPTR मध्ये आपण काय केलंय, ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल स्टोअर केलं. हे का शक्य झालं, की तो पॉइंटर आहे म्हणून. पॉइंटर असला तरच तुम्ही त्याला स्टोअर करू शकता ऍड्रेस, बरोबर. तर हे त्याचं मिनिंग होतं की त्याचा सिंटॅक्स तसाच काय, कारण तो पॉइंटर आहे म्हणून तिथं स्टार आला. तर डबल पॉइंटर, सिंगल पॉइंटर, ट्रिपल पॉइंटर हे पण कन्सेप्ट असतात. म्हणजे काही ठिकाणी पुढे एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला असं पण दिसत, हे पण पॉसिबल आहे. पण तिथपर्यंत जाण्याआधी सिंगल पॉइंटर नीट समजून घ्या. व्हॅल्यू ऍट दॅट पर्टिक्युलर ऍड्रेस, सिंगल पॉइंटर कसा क्रिएट करायचा. क्लिअर आहे सगळ्यांना? एक्झाम्पल क्वेश्चन ज्यांनी विचारलं होतं त्यांना क्लिअर आहे. हा लाईन नंबर 6 चा सिंटॅक्स म्हणजे काय, इट्स अन सिंटॅक्स फॉर क्रिएटिंग पॉइंटर. इंटिजर पॉइंटर काय घेतलाय, तर इंटिजरचाच ऍड्रेस आपण त्याच्यात स्टोअर करणार आहे म्हणून. क्लिअर आहे दीपक? येस सर. बरोबर. तर ही सगळ्यांनी असाइनमेंट करायची आज. जसं आपण इंटिजर स्टोअर करू शकलो तसं आपण कॅरेक्टरचा पण ऍड्रेस स्टोअर करू शकतो, आपण फ्लोटचा पण ऍड्रेस स्टोअर करू शकतो. तर तसे एक्झाम्पल्स पण आपले होतील येणाऱ्या काही सेशन्स मध्ये. तर हे सगळ्यांनी असाइनमेंट सगळ्यांची सुरुवातीला इंटिजर पॉइंटरची सगळ्यांनी करायची. ओके, त्याच्यानंतर पण मग पॉइंटर्स, अरिथमॅटिक्स वगैरे हे पण कन्सेप्ट असतात. म्हणजेच आपण कॅरेक्टरचं पण पॉइंटर स्टोअर करू शकतो किंवा 2 पॉइंटरची ऍडिशन वगैरे, 2 पॉइंटरची सबट्रॅक्शन, 2 पॉइंटरचं मल्टिप्लिकेशन, हे पॉइंटर्स अरिथमॅटिक कन्सेप्ट मध्ये येतं. तर ते पण आपलं येणाऱ्या सेशन्स मध्ये त्याच्या असाइनमेंट्स पण होतील. ओके, जसं त्याच्यानंतर ऍरे आणि पॉइंटर हे पण याच्या पण असाइनमेंट्स होतील. पण ऍरे नीट समजून घ्या, त्याच्यानंतरच आपल्याला त्याला जायचंय. हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे पॉइंटर, आणि पॉइंटर समजायच्या आधी ऍरे चांगलं समजलं पाहिजे. एकदा ऍरे समजलं तर पॉइंटर तुम्हाला खूप इझी जाणार. ओके, तर हे खूप फर्स्ट असाइनमेंट होती की इंटिजर
चा ऍड्रेस हा पॉइंटर मध्ये कसा स्टोअर करायचा अँड हाऊ यू कॅन ऍक्सेस दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू बाय युजिंग पॉइंटर. व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस याचं मिनिंग काय? व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस स्टार IPTR. याचा आउटपुट काय येईल की त्या ऍड्रेस वरती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. म्हणजेच याला रीड कसं करायचं? IPTR एज अन इंटिजर पॉइंटर विच हॅज स्टोअर द व्हॅल्यू ऑफ अनदर इंटिजर व्हेरिएबल. आणि ज्यावेळेस त्याला तुम्ही ऍक्सेस करणार तर नुसतं IPTR म्हटलं तर काय भेटेल तुम्हाला? ऍड्रेस भेटेल. कुणाचं भेटेल? त्याच्यात जो स्टोअर आहे त्याचा ऍड्रेस. म्हणून इथं पॉइंटर मध्ये व्हॅल्यू भेटली. पॉइंटरला पण स्वतःचा ऍड्रेस असणार आहे. पॉइंटर हा पण एक व्हेरिएबल आहे. कुठला व्हेरिएबल आहे? तर इंटिजर व्हेरिएबल आहे, बरोबर. त्याला किती जर बाईट मेमरी अलोकेट होईल? पॉइंटरला इट सेल्फ किती मेमरी अलोकेट होईल कोणी सांगू शकते? पॉइंटर इट सेल्फ इंटिजर आहे ना, त्याला पण 4 बाईट अलोकेट होणार आहेत आणि त्याच्या आतमध्ये काहीतरी ऍड्रेस स्टोअर होणार आहे. 4 बाईट का? तर त्याचा रिटर्न टाईप काय? इंटिजर. इंटिजर म्हणून 4 बाईट त्याला भेट. तुम्ही साईज ऑफ ऑपरेटर वापरून बघू शकता IPTR ला किती बाईट मेमरी अलोकेट झाली. फॉर एक्झाम्पल इथं पण मी बघतो, टाकू लगेच बघू आपण. printf size of pointer size of IPTR साईज ऑफ ऑपरेटर यूज करून आपण पॉइंटरची साईज पण प्रिंट करू शकतो. इथे स्लॅश एन टाकतो. पॉइंटरला सुद्धा जर तुम्ही साईज प्रिंट केली तर किती आली? साईज ऑफ पॉइंटर इथे 8 आली. तर इथं 8 का आली? तर ऍड्रेस स्टोअर झालाय त्याच्यामुळे. ओके, ऍड्रेस स्टोअर झालाय त्याच्यामुळे त्याची पॉइंटरची साईज इथं 8 आलेली. कारण याने लॉंग इंटिजर घेतलाय. लॉंग इंटिजर घेतलाय कारण हा जो ऍड्रेस आहे हा त्या इंटिजरच्या रेंज मध्ये बसत नाही, बरोबर. लॉंग इंटिजर असल्यामुळे त्याची साईज 8 बाईट आलेली. नॉर्मल जर तुमच्या कंपायलरवर त्यांनी जर छोटी साईज घेतली तर तो इंटिजर एवढीच साईज त्याला दाखवल. इथं 8 काय आलंय त्याचं मिनिंग काय की लॉंग इंटिजरची साईज आपण बघा लास्ट टाइम साईज ऑफ बघत होतो तर लॉंग इंटिजरची साईज आपण प्रिंट केली तर आपल्याला किती येत होती? 8 बाईट. आणि तेच इथं झालंय. ह्या पर्टिक्युलर पॉइंटर मध्ये आपण ऍड्रेस स्टोअर केलाय. कोणाचा ऍड्रेस स्टोअर केलाय? एक इंटिजरचा. पण तो ऍड्रेस जो आहे तो त्या रेंज मध्ये बसत नाही, कारण प्रत्येक इंटिजरला काहीतरी रेंज असते आणि ती जर त्याच्यामध्ये जर नाही बसली तर तो काय घेतो? लॉंग इंटिजर. शॉर्ट इंट नावाचा पण कन्सेप्ट असतो आणि शॉर्ट इंटची साईज किती असते? 2 बाईट. नॉर्मल इंटिजरची साईज असते 4 बाईट आणि लॉंग इंटिजरची साईज असते 8 बाईट. तर ऍड्रेस हा जो स्टोअर झालाय हा त्या पर्टिक्युलर रेंज मध्ये नाहीये, म्हणून त्यांनी लॉंग इंटिजर असं त्याला असाइन केलंय आणि लॉंग इंटिजर असल्यामुळे साईज किती आली? 8 बाईट. याचं आउटपुट सुद्धा तुमच्या कंपायलरवर व्हॅरी होऊ शकतं. का व्हॅरी होऊ शकतं? तर हा जो ऍड्रेस आहे हा जर रेंज मध्ये आला नॉर्मल इंटिजरच्या रेंज मध्ये तर तुम्हाला 4 बाईट पण तो दाखवू शकतो. तर दिस इज अन justification why that size given 8 byte here for the integer pointer. बरोबर. इंटिजर पॉइंटर आहे पण लॉंग इंट घेतल्यामुळे त्याची साईज किती आलेली आहे? 8 बाईट. तर साईज पण तुम्ही प्रिंट करून बघू शकता बाय युजिंग साईज ऑफ ऑपरेटर. तर हे पण तुम्ही ज्यावेळेस असाइनमेंट करणार तर साईज ऑफ पॉइंटर हे पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. ओके, क्लिअर आहे. आजच्या सेशन मध्ये आपण पॉइंटर पाहिलेला आहे. पॉइंटरची साईज कशी प्रिंट करायची, पॉइंटरची व्हॅल्यू कशी प्रिंट करायची, पॉइंटरचा ऍड्रेस कसा प्रिंट करायचा आणि व्हॅल्यू ऍट दॅट पर्टिक्युलर ऍड्रेस कसं प्रिंट करायचं बाय युजिंग स्टार IPTR. क्लिअर आहे. तर ही असाइनमेंट सगळ्यांनी करायची. तर आजच्या एक्झाम्पल मध्ये फक्त एक इंटिजर घेतला आणि एकच घेऊ नका, दुसरा पण तुम्ही 2-3 इंटिजर घेऊ शकता आणि प्रत्येक इंटिजरची व्हॅल्यू तशी असाइन करू शकता. फॉर एक्झाम्पल इथं दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये अजून एक इंटिजर घेऊ शकतो मी. INO1 इक्वल टू 20 आणि दुसरा एक पॉइंटर पण घेऊ शकतो IPTR2 आणि त्याच्यामध्ये मला जर दुसऱ्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची जर ऍड्रेस स्टोअर करायचा असेल तर त्याचा सिंटॅक्स असेल INO1
ओके, तर असं मल्टिपल पॉइंटर यूज करून तुम्ही ऍड्रेस स्टोअर करू शकता. क्लिअर आहे? जसं इंटिजरचं झालंय तसं मग कॅरेक्टर पॉइंटर पण असतो, फ्लोट पॉइंटर पण असतो, डबल पॉइंटर पण असतो. त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये आपण तो पर्टिक्युलर व्हेरिएबल स्टोअर करू शकतो. सिंटॅक्स कुठं चेंज होतो फक्त इथं रिटर्न टाईप मध्ये, बाकी सगळं सेम, काहीच नाही. पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण तेच बघणार. कॅरेक्टर पॉइंटर कसा असतो, फ्लोट पॉइंटर कसा असतो, डबल पॉइंटर कसा असतो. पॉइंटर अरिथमॅटिक पण असतं, म्हणजे 2 पॉइंटर जर असतील तर 2 पॉइंटर मध्ये या पर्टिक्युलर पॉइंटर मध्ये काय येतं, सगळ्यांमध्ये ऍड्रेस. त्या ऍड्रेस वरती पण मग आपण त्या पॉइंटर्स अरिथमॅटिक नावाचा कन्सेप्ट आहे. इथं प्रोग्राम पण आहे बघा त्याचा, पॉइंटर अरिथमॅटिक. तर हे आपलं येणाऱ्या सेशन मध्ये होईल की पॉइंटर्स मध्ये 2 पॉइंटरचा अरिथमॅटिक, दोन्ही पॉइंटरला काहीतरी व्हॅल्यू द्यायची. त्या पॉइंटरला आपण प्लस प्लस पण करू शकतो, मायनस 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 अलाउड नाहीये. ऍड्रेस फक्त पुढे जातो, माग येत नाही. तर ते आहे, पॉइंटर मध्ये आपण वापस येऊ शकत नाही. पॉइंटर मध्ये प्लस प्लस चालतं, पॉइंटर मध्ये मायनस मायनस नाही. ओके, तर हे पॉइंटर्स अरिथमॅटिकचे कन्सेप्ट पण आपले होतील. पण पॉइंटरचं बेसिक्स आज होतं ते हे होतं की ऍड्रेस कसा स्टोअर करायचा, आणि ही असाइनमेंट सगळ्यांनी करायची. याच्यात काही डाऊट असेल तर विचारा, नाही तर आज आपण इथं थांबू. आणि ऍड्रेस प्लस साईज ऑफ पण प्रिंट करायचं. इथं 8 काय आले तर त्याचं जस्टिफिकेशन काय, ट्रीट इट ॲज लॉंग इंट, आणि लॉंग इंटची साईज ही 8 बाईट असते. म्हणजे जरी इंटिजर पॉइंटर असला तरी त्याच्यामध्ये पण त्यांनी लॉंग इंट सारखा घेतलाय, म्हणून त्याची साईज किती आली, 8 बाईट. नॉर्मल इंटिजर सारखी त्याची साईज कधी येईल, ज्यावेळेस हा जो साईज जी आहे ती त्या पर्टिक्युलर रेंज मध्ये असेल तेव्हाच. आणि याचं आउटपुट तुमच्या कंपायलरवर व्हॅरी पण होऊ शकतं. तर हे प्रिंट पण करून बघायचंय सगळ्यांनी. क्लिअर आहे पॉइंटर आज जे झाले, तर याच्यामध्ये डाऊट आहे का कोणाला? पॉइंटर कसा आहे, पॉइंटर म्हणजे काय, इंटिजर पॉइंटर कसा दिसतो, पॉइंटर मध्ये ऍड्रेस कसा टाकायचा, आणि त्याच्यानंतर त्या पॉइंटरला पॉइंटर यूज करून व्हॅल्यू कशी ऍक्सेस करायची. क्लिअर आहे? व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, पॉइंटर इन सी.